हॅलो स्टुडंट्स, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये आपण पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया. आपल्याला काय करायचं आहे बघा, रिलेशन बिटवीन केसी अँड केपी. पण त्याच्या अगोदर मला एक सांगा, केसी टर्म कधी वापरायची आणि केपी टर्म कधी वापरायची. केसी कधी वापरायचा, ज्यावेळेस सॉलिड्स लिक्विड्स असतील तर, किंवा काही कंडिशनमध्ये गॅसेस असतात. पण पूर्णपणे गॅशियस स्पेसिस असतील तर कुठला वापरायचा, केपी वापरायचा. मी तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे बघा, मला जर मार्कर घेऊ द्या. रिॲक्शन दिलेली आहे का, परत एकदा रिॲक्शन लिहूया आपण. चलो आणखीन एकदा हीच रिॲक्शन व्यवस्थित लिहा. आज थोडंसं लिखाण ज्यादा असेल, व्यवस्थित समजून घ्या. बघा, ए मोल्स ऑफ ए रिॲक्ट्स विथ बी मोल्स ऑफ बी रिव्हर्सिबली गिव्स सी मोल्स ऑफ सी अँड डी मोल्स ऑफ डी. बरोबर आहे का बघा. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, लेट मी चेक की कसं दिलेलं एक्सप्रेशन बघूया. याचा एक केसी लिहिता येईल का, सिंपल आहे की. या रिॲक्शनचा केसी लिहिता येईल की. कसा लिहायचा, डायरेक्टली केसी कसं लिहूया आपण याचं. चलो सांगा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेज टू पॉवर डी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर बी. बरोबर आहे का. जर तुमच्या ह्या रिॲक्टंटची आणि प्रोडक्टची ही इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन जर मोलार कॉन्सन्ट्रेशनच्या मोलॅरिटीच्या टर्म मध्ये दिली असेल तर आपण काय करणार आहे, हे केसी वापरणार आहे. पण समजा हे सगळे रिॲक्टंट कुठल्या स्टेटमध्ये दाखवतोय मी, गॅशियस स्टेटमध्ये दाखवतोय, तर ह्याचा आपण काय काढणार, केपी काढणार. केसी घेणार नाही, याचा आपण काय घेणार, केपी. ॲज युजल कसं घेणार, कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या ऐवजीच आपण काय घ्यायचं आहे, पार्शियल प्रेशर ही टर्म घ्यायची आहे. जरा पाणी पिऊया, घशाला कोरड पडते. चलो चलो बोला, पार्शियल प्रेशर ऑफ सी ब्रॅकेट रेज टू सी इंटू पार्शियल प्रेशर ऑफ डी रेज टू डी डिवाइडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ ए रेज टू ए इंटू पार्शियल प्रेशर ऑफ बी रेज टू बी. सिंपल आहे. म्हणजे एखाद्या रिॲक्शनचा केसी पण लिहिता आला पाहिजे तुम्हाला आणि केपी पण लिहिता आला पाहिजे. आता केसी आणि केपी झाल्यानंतर काय करायचं सांगतो तुम्हाला, की समजा हे सगळेचे सगळे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट गॅशियस स्टेटमध्ये असतील तर आपला एक गॅशियस स्टेटचा एक रिॲक्शनचं काय हे आहे, आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV इज इक्वल टू NRT. बरोबर आहे का. देअरफॉर P इज इक्वल टू काय येणार आहे, N/V इंटू RT येईल का, आयडियल गॅस इक्वेशन आहे. आणि समजा हे चारीची चारी रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जे आहेत, दोन रिॲक्टंट दोन प्रोडक्ट आहेत, सपोज दीज आर द गॅशियस स्पेसिस, तर हे इक्वेशन ह्या चारीची चारी गॅसला आपण अप्लाय करून बघूया का. म्हणजे कसं असतं, प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ गॅस इंटू आर इंटू टेम्परेचर. टेम्परेचर तर कॉन्स्टंट, आर पण कॉन्स्टंट असतो. समजा हेच इक्वेशन आपण ए साठी अप्लाय केलं तर PA म्हणजे प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू काय नाही माहिती का, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ए इंटू आर इंटू टी. आलं लक्षात. आता नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येतं, कॉन्सन्ट्रेशन येतं. मग ए चे मोल्स डिवायडेड बाय ए चं व्हॉल्यूम जर घेतलं तर ए चं कॉन्सन्ट्रेशन येणार. आणि ए चं कॉन्सन्ट्रेशन आपण लिहिणार कसं, PA इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए इंटू RT. कळलं का. जर आपण हे आयडियल गॅस इक्वेशन आपण ए गॅसला रिॲक्टंटला अप्लाय केलं तर आपण आयडियल गॅस इक्वेशन ए साठी असं लिहू शकतो, PA इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू RT. आता मी काय करतोय, हेच इक्वेशन बी ला अप्लाय केलं तर कसं होईल, PB इज इक्वल टू NB डिवायडेड बाय VB इंटू R इंटू T. म्हणजे प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ बी इंटू RT. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ बी इज इक्वल टू काय येतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. म्हणजे PB इज इक्वल टू काय येणार तुमचं, स्क्वेअर ब्रॅकेट B D इंटू RT येणार. सिमिलरली हे इक्वेशन आपण जर सी ला अप्लाय केलं तर कसं होईल,
PC is equal to concentration of C into RT and last one PD is equal to concentration of D into RT. जरा हे फ्रेम मध्ये येते का फक्त मला बघू द्या, नाहीतर तुम्ही म्हणणार मला दिसत नाहीये. गुड, आलं बरोबर आहे. चलो प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचं असतं सायन्स शिकत असताना. चलो आता काय करूया आपण. व्हॉट इज दिस PA पार्शियल प्रेशर ऑफ A, व्हॉट इज PB पार्शियल प्रेशर ऑफ B, PC पार्शियल प्रेशर ऑफ D, पार्शियल प्रेशर ऑफ C आणि पार्शियल प्रेशर ऑफ D. ह्या चारीची चारी व्हॅल्यू आहेत. इक्वेशन नंबर 1 आपण ह्याला म्हणूया. आपण इक्वेशन नंबर 1 मग याला नाव काय देऊया आपण. इक्वेशन A, याला इक्वेशन B, याला इक्वेशन C आणि ह्याला इक्वेशन D. बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ A, B, C, D इन 1 वी विल गेट काय मिळेल आपल्याला. चलो KP इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ C ची व्हॅल्यू कुठे आहे, इथं आहे बघा. कसं येईल, थोडंसं लिहायची पद्धत थोडीशी व्यवस्थित पाहिजे बघा. पार्शियल प्रेशर ऑफ C कसं आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू RT. हे बघा ही PC ची व्हॅल्यू इथं आहे, पण ह्या PC ला ब्रॅकेट रेस टू C आहे म्हणून आपण ह्या सगळ्याला ब्रॅकेट रेस टू काय करणार आहे, C करणार आहे. पुढं काय PD कुठं आहे इथं, D इंटू RT. तर कसं लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट D ब्रॅकेट कंप्लीट RT होल रेस टू D. कळलं का, होल रेस टू D. व्हॉट अबाउट दिस. चलो PA सॉरी इथं PA ची व्हॅल्यू कशी आहे बघा आपली, इथं A आहे, इथं आहे. कसं येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू RT ब्रॅकेट रेस टू A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इंटू RT ब्रॅकेट रेस टू B. आता हे मी न सांगता लिहिलं चालेल का, चालतंय की. आता इथून पुढे थोडंसं मॅथमॅटिकल पार्ट आहे. काय मॅथमॅटिकल पार्ट आहे, तुम्हाला ह्याची फोड करायची आहे. आपली ह्याची फोड कशी असते, A इंटू B रेस टू X इज इक्वल टू कसं असतं, A रेस टू X इंटू B रेस टू X. हा मॅथ्स मध्ये झालेला रूल आहे ना, झालाय का रूल. मग हे A इंटू B च्या ऐवजी C इंटू RT घेऊया का. ह्याची फोड केली तर कसं होईल आपलं, KP बघा कसं होईल तुमचं, KP इज इक्वल टू कसं येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस टू C इंटू RT रेस टू C. हे आलं. ह्याची पण तशीच फोड होईल का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D इंटू RT रेस टू D डिवायडेड बाय. आता खालचं सगळं तुम्ही फोड करू शकता. कशी फोड करणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू A इंटू RT रेस टू A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू B इंटू RT रेस टू B. आता इथं काही गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. कॉन्सन्ट्रेशन टर्म कॉन्स्टंट, कॉन्सन्ट्रेशन टर्म कॉन्स्टंट, कॉन्सन्ट्रेशन टर्म कॉन्स्टंट, कॉन्सन्ट्रेशन टर्म कॉन्स्टंट. एकसारख्या टर्म फक्त आपण काय करूया, एकत्र लिहून घ्यायच्या आहेत, बाकी काय ह्यात चेंज करायचं नाही. एकसारख्या टर्म्स कुठल्या, कॉन्सन्ट्रेशनच्या सगळ्या टर्म्स एकत्र लिहून घ्या. KP इज इक्वल टू काय येईल बघा, कॉन्सन्ट्रेशन C, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस टू C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D. ह्या दोन टर्म एकत्र लिहून घेतल्या. आता ह्या दोन टर्म एकत्र लिहून घ्या, RT रेस टू C इंटू RT रेस टू D. खाली तसंच येईल का बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू B इंटू RT रेस टू A इंटू RT रेस टू B. बारकाईनं बघा, व्हॉट इज दिस, काय, येस दिस इज युअर KC. बरोबर आहे. मी ही व्हॅल्यू KC टाकू इथं, मग तात्पुरती मी लिंक लिहितो रेड KC. चलो आता पुढे काय लिहायचं आहे, RT रेस टू C इंटू RT रेस टू C. आता इथं एक मॅथचा रूल येईल का तुमचा, इथं मॅथचा रूल काय आपला, A रेस टू X इंटू A रेस टू Y इज इक्वल टू काय येतं, A रेस टू X प्लस Y येतं का. हा मॅथ्स मध्ये झालेला रूल आहे, मॅथमॅटिक्स मध्ये आहे. समजा पाया समान असेल तर तुमच्या पॉवरची काय होते, बेरीज होते. म्हणजे इथं काय होणार तुमचं, RT रेस टू C प्लस D. खाली पण तसंच येईल का,
चलो RT रेस टू A प्लस B. अगेन ह्या दोन्हीचं पाया सेम आहे म्हटलं तर ह्या दोन्हीची काय होणार आहे, वजाबाकी होईल, भागाकार आहे ना. म्हणजे आता हे मॅथमॅटिक्स आहे बरं का, थोडंसं यायला पाहिजे. KC इंटू RT रेस टू इथं C प्लस D मायनस A प्लस B. आता इथं आपण एंड पार्टला आलो KC आणि KPच्या एक्सप्रेशनला. बारकाईने बघा, व्हॉट इज CD, स्मॉल c स्मॉल d आहे. These are the number of moles of C, this is the number of moles of D. म्हणजे C, छोटा c म्हणजे C चे मोल्स, छोटा d म्हणजे D चे मोल्स. C प्लस D ची जर बेरीज केली, ह्या C ची आणि ह्या D ची बेरीज केली तर तुमचे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट येतात का, यालाच पाहिजेत. मग ह्या A ची आणि B ची जर बेरीज केली तर काय येणार आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट येणार आहेत. जस्ट मी चेक करतो जरा, बघा दिसतंय का व्यवस्थित. दिसतंय. चलो बरोबर आहे. मग हे C प्लस D म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. मग मी इथं काय लिहितो बघा, KC इंटू RT. नंबर ऑफ मोल्स कशी लिहितो आपण, N लिहितो, N प्रोडक्ट मायनस N रिएक्टंट. आता फायनल इक्वेशन लिहा. प्रोडक्टच्या मोल्स मधून जर रिएक्टंटचे मोल्स मायनस केले तर डेल्टा N येणार, चेंज इन द प्रोडक्ट. मग आपलं फायनल एक्सप्रेशन काय आलं बघा, आपलं फायनल एक्सप्रेशन असं यायला पाहिजे, KP इज इक्वल टू KC इंटू RT रेस टू डेल्टा N. See, this is the expression for, this is the relation between KC and KP for the chemical reaction. डेल्टा N कसा काढणार तुम्ही, डेल्टा N चेंज इन द मोल्स ऑफ प्रोडक्ट इन द रिएक्शन. म्हणजे प्रोडक्टचे मोल्स मायनस रिएक्टंटचे मोल्स घेतले की काय येणार तुमचं, चेंज इन मोल्स येईल. परंतु डेल्टा N घेत असताना एवढं लक्षात ठेवायचं, फक्त गॅशियस प्रोडक्ट असतील तरच घ्यायचं, गॅशियस रिएक्टंटच मोजायचं, सॉलिडला काउंट करायचं नाही, सॉलिडला काउंट करणे नाही. लक्षात आलं का. चलो आता काय करायचं, आपल्याला एक रिएक्शन घेऊया आपण. आपल्याला काय करायचं, एक रिएक्शन घेऊन बघूया आपण कसं असेल. काय काय रिएक्शन दिल्यात, N2 प्लस O2 gives 2NO. चलो आता KC आणि KP मधलं रिलेशन जर आपल्याला काढायचं असेल तर N2 नाही आपण आता एक रिएक्शन घेऊया. CaCO3 सॉलिड गिव्स CaO सॉलिड प्लस CO2 गॅस. ह्याचं केपीचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. केपीचं एक्सप्रेशन कसं लिहिणार, ह्याच्यामध्ये सॉलिड आहे ना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा केसी सॉलिडसाठी किती घेणार, 1 घ्यायचं, ह्याचं 1 घ्यायचं, ह्याचं 1 घ्यायचं, गॅस फक्त घ्यायचा. म्हणजे KP इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ CO2 रेस टू किती 1. दिस इज द एक्सप्रेशन फॉर KP. KC असू द्या KP असू द्या, सॉलिड असेल तर कॉन्सन्ट्रेशन किंवा पार्शियल प्रेशर किती घेणार आपण 1, आणि सॉलिड असेल तर KP काढायचा संबंध येतच नाही, तर आपण काय घेणार KC घेणार. इथं कसं घेणार आपण तुमचा KC येईल, कसं येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaO इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaCO3. आपल्या रूल प्रमाणे मागासप्रमाणे तुम्ही केलं, पण हे बघा CaO कशात आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे का, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 घ्या, हे आहे तसंच ठेवा, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 घ्या. सॉलिड असेल तर कॉन्सन्ट्रेशन 1 घेतलं तर तुमचं KCचं एक्सप्रेशन किती येणार, KC इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 येणार. लक्षात, हे एक्झामच्या वेळी न्यूमेरिकलच्या वेळेला आपण बघूया. तात्पुरतं इथं लक्षात आलं का KC आणि KPचं रिलेशन. मग आता काय करायचं आपल्याला, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं युनिट बघायचे आहेत, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे युनिट्स बघायचे आहेत. मग ते KC असेल तर बघायचे आहेत, KP असेल तरी पण बघूया. पण मी म्हणतो आय थिंक व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तर आपण सेपरेट व्हिडिओ करूया, आपण बघूया का नाही, स्टील वी हॅव टाइम. चलो एक रिएक्शन लिहा, N2 ग्लास. बघा काय आपलं हेडिंग असेल, युनिट्स फॉर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. आपलं इक्वेशन काय, N2 गॅस प्लस O2 गॅस रिव्हर्सिबली गिव्स
2NO गॅस, बरोबर आहे का? चलो, ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अगोदर बघूया की तो केसी आहे केपी आहे हा नंतरचा विषय. आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची युनिट काढायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल, ह्याचं आपल्याला के इज इक्वल टू क्या, के ई लिहूया आपण. चलो, के इज इक्वल टू काय येईल सांगा चला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO, बरोबर आहे ना, रेस टू किती 2 डिवायडेड बाय काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 रेस टू किती 1 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 रेस टू किती 1. आता युनिट कसं असतं, व्हॉट इज द स्क्वेअर ब्रॅकेट NO, दिस इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO. मोलर कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय, मोल्स पर लिटर. मग इथं आपण असं लिहूया का, मोल्स पर लिटर ब्रॅकेट रेस टू 2 डिवायडेड बाय काय, ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन कसं, मोल्स पर लिटर, आणि ह्याचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन कसं, मोल्स पर लिटर. मग ह्या मोल्स पर लिटरला ह्यातलं हे गेलं, ह्या मोल्स पर लिटरला हे मोल्स पर लिटर गेलं. सी दिस इक्वेशन हॅज, ह्या इक्वेशन मधल्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं युनिट कसं असणार तुमचं, युनिटलेस क्वांटिटी असणार. याच्यासाठी मात्र युनिटलेस असणार आहे, सगळ्यासाठी नाही. आता जिथं तुमचा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट इक्वल आले म्हणून युनिटलेस क्वांटिटी आली, म्हणजे या रिॲक्शनसाठी तुमच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला युनिट नाही. परंतु समजा दुसरं एखादं इक्वेशन आहे काय, N2 + 3H2. मी इथं काय करतो आता, एक रिॲक्शन लिहू. चलो ब्लॅक न लिहूया आपण, N2 gaseous plus 3H2 gaseous रिव्हर्सिबली गिव्स 2NH3 gaseous. चलो, याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, चलो के ई इज इक्वल टू कसं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 रेस टू 2 डिवायडेड बाय काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 रेस टू 3. युनिट्स कसे, ह्याचे मोल्स पर लिटर रेस टू 2, इथंच लिहितो मी, माझ्याकडे जागा कमी आहे. मोल्स पर लिटर रेस टू किती 2 डिवायडेड बाय काय, मोलर कॉन्सन्ट्रेशन इथं अगेन मोल पर लिटर, आणि हे कसं, मोल पर लिटर रेस टू 3. आता काय करूया, ह्या मोल्स पर लिटरला हे मोल्स पर लिटर स्क्वेअर गेला, ह्या मोल्स पर लिटरला ह्यातला एक गेला, इथं मोल्स पर लिटर स्क्वेअर राहिला. मोल्स पर लिटर स्क्वेअर जर वर आला तर आपले आन्सर काय येणार आहे, बघूया जरा चेक करूया. मोल्स पर लिटर रेस टू -2, बरोबर आहे का. मग हे जर आपण घेतलं तर लिटर रेस टू 2 मोल रेस टू -2 आलं. सी दिस इज द युनिट फॉर द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दिस रिॲक्शन. कुठली रिॲक्शन दिली तर त्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिता आलं पाहिजे आणि त्याचं युनिट सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स आणि इक्विलिब्रियमच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहे, प्रिव्हियस इयर JEE नीटचे क्वेश्चन्स बघणार आहे, CETचे सुद्धा क्वेश्चन बघणार आहे. तोपर्यंत अभ्यास करा. चलो, थँक्यू, गुड डे.